स्वीकृत नगरसेवक नेमण्यासाठी अवघी 7 नावे निवडायची आहेत. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील भाजप संघटनेला व पालिकेतील सत्ताधाऱ्यांना या जागी कोणाला नियमायचं या समस्येतून 4 महिने झाले तरी मार्ग काढता येत नाही, यासारखं दुर्दैव नाही. काल झालेल्या सर्वसाधारण सभेत अखेर स्वीकृतचा हा विषयच दप्तरी दाखल करण्याची पाळी सत्ताधाऱ्यांवर आली. एक वेळ 2-5 कोटी रुपये खर्च करून नगरसेवक बनणं सोपं, पण 150 रुपयांची स्वतःची फाईल तयार करून स्वीकृत नगरसेवक बनणं पिंपरीत सर्वात अवघड झाले. राज्यातील 29 पैकी एकमेव पिंपरी महापालिकेच्या भाजप कारभाऱ्यांना स्वीकृतबाबत अजून निर्णय घेता आलेला नाही, ही पण वस्तुस्थिती. या निवडणुका 4 महिने होऊन गेल्या तरी का रखडल्या आहेत याचा मागोवा घेतला असता नेमकं घोडं कुठं पेंड खातं याचा आज अंदाज आला. पुण्यासह राज्यातील अन्य महापालिकेत जिथे भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यापदी संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तोच कित्ता पिंपरी महापालिकेत गिरवण्यात यावा असे आदेश भाजप प्रदेश नेतृत्वाने येथील सत्ताधाऱ्यांना दिले होते. वास्तविक पक्षाचे जुने तसेच निष्ठावंत पक्ष कार्यकर्ते शोधायचे म्हणजे असून अडचण नसन खोळंबा असल्यासारखी स्थिती आहे. निवडणूक काळात बंडखोरांना थोपवण्यासाठी भरमसाठ आश्वासने आमदार मंडळींनी तेव्हा दिली होती. आता या सर्वांनी फणा काढलाय. तर 7 पैकी 2 नावे आपली घेण्यात यावी अशी 4ही भाजपच्या आमदारांची सुप्त इच्छा आहे. भाजप आमदारांच्या शिफारसीला महत्त्व द्यायचं तर सतरंजा वाहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार. शिवाय आता थांब नंतर तुला स्वीकृत करतो अशी आश्वासने दिलेल्यांची नावे तर किराणा यादीपेक्षाही मोठी झालेली आहेत. अशातच मधल्या काळात अधिवेशन आलं, नंतर बघू, मग आली आचारसंहिता, नंतर बघू, अशा चक्रात 4 महिने गेले. मुळात भाजपच्या घटनेनुसार प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीला एक कोर कमिटी नेमण्यात आलेली आहे. या कोर कमिटीने नावांची शिफारस करायची, मग प्रदेश नेतृत्व ती यादी पाहून अंतिम निर्णय घेणार अशी मुख्य साखळी आहे. पण पिंपरीच्या कोर कमिटीची मीटिंग बोलवायची म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा प्रकार आहे. कारण कोर कमिटीची लाळ विनासायास इतरांना नगरसेवक बनवायचं म्हणून टपकते आहे. त्यामुळे पुढाकार घ्यायलाच नको अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्वीकृत होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या तर 3 आकड्यांवर पोहोचली आहे. इकडे महापौरांचा जीव तळमळतोय, परंतु तारीख पे तारीख सारखं त्यांना तहकूब करा, दप्तरी दाखल करा असे आदेश ऐकावे लागत आहे. एकत्र बसायलाच कोण तयार नाही. प्रत्येकाचा इगो अहंकाराने तर कळस गाठला आहे. ही मुख्य आतली बातमी आहे. जरी हा विषय आता दप्तरी पडला असला तरी ठरवलंच तर पुढच्या महिन्यातही महापौर या नियुक्त्या सर्वसाधारण सभेत करून घेऊ शकतात असं महापालिका कायद्यातच स्पष्टपणे म्हटलं आहे. पण भिजत घोंगडं आपटायचं कोणी, त्यामुळे सगळा लोचा झाला आहे. आपल्याला काय वाटतं जरूर व्यक्त व्हा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.